हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल दॅट इज मिनी एस्केप. जसं की तुम्ही बघत आहात, मी माझी बॅकपॅक केलेली आहे आणि मी निघाली आहे पनवेल जवळच्या एका शांत आणि प्राचीन ठिकाण जे आहे घाडेश्वर टेम्पल आणि घाडेश्वर डॅम. हे ठिकाण धार्मिक सोबतच निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने भरलेलं आहे. तर चला माझ्यासोबत ह्या प्रवासाला सुरुवात करूया. घाडेश्वर डॅम आणि घाडेश्वर टेम्पल हे दोन्ही पनवेलमध्येच येतं. पनवेल स्टेशनपासून अंदाजे 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावर आहे. टेम्पल आणि डॅम दोन्ही एकाच ठिकाणी आहे. मित्रांनो, तुम्हाला पण ह्या सुंदर रस्त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर पनवेल स्टेशनपासून ST स्टँड किंवा ऑटो स्टँडवरनं घाडेश्वरकडे जाणारे शेअरिंग ऑटो किंवा बस मिळतात. जर तुम्ही ॲक्टिवा, बाईक किंवा ओन व्हेकलनी येत असाल तर पनवेल स्टेशनवरनं माथेरान रोडने बाहेर पडायचं आहे. घाडेश्वर खांडेश्वर शेडूम बायपास मार्गेही पोचता येईल. जर तुम्ही गुगल मॅपवर घाडेश्वर टेम्पल पनवेल किंवा घाडेश्वर डॅम पनवेल सर्च केलं की डायरेक्ट रूट मिळतो. बाईक आणि ॲक्टिवाने साधारणपणे 20 ते 25 मिनटं लागतात आणि ऑटोने किंवा बसने 25 ते 30 मिनटं लागतात. फायनली मित्रांनो, मी पोचले मंदिराजवळ. मला तब्बल 45 मिनिट्स लागले, कारण रस्त्याचे नजारे इतके सुंदर होते की प्रत्येक ठिकाणी थांबावंसं वाटत होतं. काय बोलता? ते लिहिलेलं आहे ना, ते इकडच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, घाडेश्वर मंदिर हे फक्त धार्मिक नाही तर एक ऐतिहासिक ठिकाण आहे. सुमारे 400 वर्षापूर्वी प्रबळगड किल्लेदार सरदार चांदाजी कदम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने सती घेतली आणि त्यांची आठवण म्हणून इथे सतीचे स्मारक व दीपस्तंभ बांधले गेलं. अनेक वर्षांनी हे प्राचीन अवशेष इथे मंदिराच्या आवारात सापडले आणि आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहे. मित्रांनो, मंदिराला लागूनच एक छोटंसं मंदिर आहे. तिथेही शिवलिंगच आहे. ते पायऱ्यांच्या खाली दिसतं. तेही तितकंच सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. मंदिराच्या शेजारीच वाहतं घाडेश्वर नदी आहे. तिचा मंद स्वर आणि भोवतीचं अप्रतिम सौंदर्य या ठिकाणाचं आकर्षण आहे. मित्रांनो, घाडेश्वर मंदिर इतकं सुंदर आणि शांत होतं की इथून पुढे प्रवास करायची इच्छा होत नव्हती. पण आपला प्रवास बाकी होता, म्हणून मी बाबांना नमस्कार करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
मंदिरापासून घाडेश्वर डॅम 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर होतं आणि जाता जाता इतके सुंदर सुंदर स्पॉट्स होते की प्रत्येक ठिकाणी थांबायची इच्छा होत होती. एवढं मात्र कळलं, इकडे जर फिरायचं असेल तर तुम्ही तुमच्या ओन व्हेरिकलने फिरा, कारण की इतके सुंदर सुंदर नजारे आहेत की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थांबायची इच्छा होईल. पनवेलच्या कुशीत लपलेलं हे घाडेश्वर डॅम इतकं सुंदर, इतकं शांत आणि निसर्गमय ठिकाण होतं. इथे आल्यावर सगळी थकावट क्षणात विसरून गेली. खरंच निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव इथे मिळाला. मित्रांनो, घाडेश्वर डॅम एक्सप्लोअर करताना कळालं इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर दोधाणे नावाचा धबधबा आहे. तर मी ठरवलं की चला एकदा या धबधब्याला भेट देऊन येऊया. मित्रांनो, दुधाणे वॉटरफॉल पनवेल स्टेशनपासून अंदाजे 19 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पनवेल स्टेशनपासून तुम्हाला बस किंवा ऑटो भेटतील, जे तुम्हाला दुधाणे विलेजमध्ये सोडतील. तिथून तुम्हाला 20 ते 30 मिनटं ट्रेक करावं लागेल वॉटरफॉलपर्यंत पोचायला. त्या घराजवळ जाऊन मी विश्रांती घेणार. मित्रांनो, हा वॉटरफॉलचा सडन प्लॅन होता. माझ्याकडे प्रॉपर ट्रेकिंग शूज पण नव्हते. वॉटरफॉल साधारण 30 मिनिटावर होता, पण वर जाण्याचा रस्ता खूपच स्लिपरी होता. त्यामुळे पुढे जाणं माझ्यासाठी रिस्की होतं. मग मी ठरवलं समोरच्या डोंगरावर चढून तिथून वॉटरफॉलचा सुंदर व्ह्यू एन्जॉय करायचा. मला आता हे नदी क्रॉस करायचे आणि तिकडे जायचं आहे त्या घराजवळ. सो लेट्स गो गाईज. चला मित्रांनो. भीती नाही वाटली तुम्हाला चढताना येताना? भीती आता सकाळची वेळ तर भीती वाटत नाही. आता जाताना थोडा पाऊस पडला तर थोडं वाटेल. बापरे, फुल घामाघूम पूर्ण भिजली आहे मी, पण फुल एक्सरसाइज झाली आहे हे डोंगर चढून. मित्रांनो, मी तिथून चालत आली आहे ह्या डोंगरावरती आणि माझी हालत खूप बेकार झाली आहे. आणि हे काकी आहेत, त्यांची शेती आहे. त्यांनी काकडी बिकडीची शेती लावली इकडे. ते रोज ह्या डोंगरावरती तिथून गावामधून ह्या डोंगरावरती चढतात आणि इकडे त्याची शेती करतात. आणि मग इकडे ते भाकरी भाजी खात रखवाली करतात त्यांच्या शेतीचं. हो, डोंगर चढून आले, माझी पूर्ण वाट लागली.
संसार अजून नाही. तिच्याला एकच हात आहे, दुसरा हात कापला आहे काकीने. तर मित्रांनो, अशा प्रकारे मी निसर्गाची मजा घेतली आणि निसर्गानेही माझी मजा घेतली. पूर्णपैकी वेडी झाली, काकींचं डोकं खाऊन आणि शेवटी परत घरी. हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या मिनी एस्केपमध्ये.